पीएम विश्वकर्माच्या निवडीमध्ये राज्य खादी महामंडळाचा सहभाग आहे। जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा महाराष्ट्राचा 7वा क्रमांक होता, परंतु आज सामूहिक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे। पारंपरिक कारागिरांना प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शनीमागील एकमात्र उद्देश आहे। प्रदर्शनी सहभाग घेणारे कारागीर हे ग्रामीण क्षेत्रातील आहेत। सदर प्रदर्शनीमध्ये या ग्रामीण कारागिरांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पापडापासून कपड्यांपर्यंत सर्व वस्तूंचा समावेश आहे। रवींद्र साठे यांनी नागरिकांना आवाहन केले की या कारागिरांकडून वस्तू विकत घेऊन त्यांना प्रोत्साहन द्या व विकसित महाराष्ट्राला हातभार लावा। महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ या मंडळाचा सभापती म्हणून गेली 3 वर्ष मी काम करतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना जाहीर केली आणि मला सांगायला आनंद होतोय की या योजनेची कार्यवाही महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ही आम्ही करतोय। प्रामुख्याने MSMEच्या वतीने ह्या सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते, पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आमची कार्यालय आहेत आणि या कार्यालयांच्या माध्यमातून PM विश्वकर्माची निवड करणं आणि तिची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत राज्य खादी मंडळाचा सहभाग आहे। आणि मला सांगायला आनंद होतोय की सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झाली त्यावेळेला महाराष्ट्र देशात 6व्या ते 7व्या क्रमांकावर होता, पण आज सर्वांच्या सहकार्यामुळे MSMEचे सर्व कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, खादी मंडळाचे सर्व आमचे कर्मचारी अधिकारी आहेत, या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आज महाराष्ट्र या योजनेत 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे या सर्व योजनेत जे पारंपरिक कारागीर आहेत, एकेकाळी आपल्या देशात 12 बलुतेदार योजना चालू होती आणि त्याचं श्रेय द्यायचं झालं तर ते महाराष्ट्रातले 20 पागे, या 20 पाग्यांनी महाराष्ट्रात कारागीर रोजगार हमी योजना सुरू केली होती। याच योजनेचं एका अर्थाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना ही विस्तारित स्वरूप आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं याच्यात खरं म्हणजे खूप मोठं योगदान आहे। त्यामुळे महाराष्ट्रात या योजनेचं स्वागत होणं आणि त्याची कार्यवाही होणं ही अत्यंत एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आज MSMEच्या मदतीने महाराष्ट्रात 6 प्रकारचे आणि मला स्वतःला 3 प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली। याचा मुख्य उद्देश तोच आहे की जे पारंपरिक कारागीर आहेत या कारागिरांना प्रोत्साहन मिळेल। कारण महात्मा गांधींनी म्हटलं होतं की आपला देश हा खेड्यांचा आहे आणि खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे, तर या देशाच्या आर्थिक राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल। आणि हे सगळे बलुतेदार किंवा हे सगळे कारागीर आहेत हे प्रामुख्याने ग्रामीण भागातले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातच त्यांना स्वयंरोजगाराचं उत्पन्न झालं तर शहरांकडे हे लोंढे येणार नाही आणि गावसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे या सर्व कारागिरांनी जी तयार केलेली उत्पादनं आहेत, म्हणजे त्याच्यात हस्तकला आहे, त्याच्यात शिल्पकला आहे, पारंपरिक सगळ्या कला आहेत, या सगळ्यांचं प्रदर्शन आणि MSMEच्या माध्यमातून ज्यांनी आपले छोटे छोटे स्टार्टअप, ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो, असे जे सुरू केलेले आहेत, या सगळ्यांची लघु उद्योगाच्या माध्यमातून तयार झालेली प्रदर्शनं, म्हणजे त्याच्यात उत्पादनं, म्हणजे त्याच्यात अगदी लोणच्या पापडांपासून ते तुमच्या कपड्यांपर्यंत या सर्व गोष्टी त्याच्यात येतात। त्याच्यात कोल्हापुरी चपला आहेत किंवा त्याच्यात अन्य प्रकारचे कपडे आहेत, छोट्या छोट्या बॅगा आहेत, किंवा छोट्या कारागिरांनी केलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू ज्या MSMEच्या माध्यमातून ज्यांनी नोंदणी केलेली आहे, अशा सगळ्यांचे स्टॉल्स असे आजच्या या नव्या मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आहे या हॉलमध्ये, या सभागृहात इथे आहे, हे 3 दिवस प्रदर्शन चालणार आहे। त्यामुळे नव्या मुंबईतल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी या सर्व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि मुख्य म्हणजे जे आपले लघु उद्योजक आहेत, छोटे उद्योजक आहेत, या उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आहेत, या वस्तू आपण विकत घ्याव्यात, म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल। आणि जे आपल्या प्रधानमंत्रीने जे आवाहन केलेलं आहे की आत्मनिर्भर भारत, विकसित भारत किंवा आपला विकसित महाराष्ट्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे, या सर्व प्रकल्पाला, या सर्व विचारांना तेव्हाच पाठबळ मिळेल जेव्हा आपण या छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आहेत त्या आपण खरेदी करू, तेव्हा खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर